आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। दिनांक 9/4/2026 रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं एक पत्र आहे आणि या पत्राचा विषय आहे इयत्ता 2री, 3री व 4थी शिक्षकासाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत। तर नक्की या पत्रामध्ये इयत्ता 2री, 3री आणि 4थीचा जो नवीन अभ्यासक्रम जून 2026 पासून येऊ घातला आहे त्याचं प्रशिक्षण केव्हा आयोजित केलेलं आहे, त्याचं वेळापत्रक काय आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, दिनांक 9 एप्रिल 2026 रोजीचं राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं हे पत्र आहे आणि या पत्राचा विषय आहे इयत्ता 2री, 3री, 4थी शिक्षकासाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत आणि स्टेट TOT आणि राज्यस्तर TOTसाठी जिल्हास्तर शुल्काचे नावे कळवण्याबाबतचे हे पत्र आहे। आता या पत्रामध्ये काय सांगितले ते आपण समजून घेऊया। पहा, सन 2025-26 पासून राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे आणि त्यानुसार राज्यातील 2री, 3री, 4थी वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे। आपल्या सर्वांना माहित आहे सन 2025-26 पासून आपण नवीन अभ्यासक्रम लागू करत आहोत आणि यावर्षी आपण 2री, 3री, 4थीच्या वर्गांसाठी अभ्यासक्रम बदललेला आहे आणि त्यासाठी त्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांचं प्रशिक्षण आयोजित करण्याचं SCRTने ठरवलेलं होतं। तर शैक्षणिक वर्ष 15 जून 2026 पासून सुरू होणार असल्यामुळे त्यापूर्वी नवीन अभ्यासक्रम लागू होणाऱ्या वर्गाच्या शिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण होणे आवश्यक आहे। इयत्ता 2री, इयत्ता 3री, 4थीच्या सर्व शिक्षकाच्या प्रशिक्षणासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर प्रशिक्षण नियोजन पुढील प्रमाणे करण्यात येत आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून 2026 पासून सुरू होणार आहे आणि तत्पूर्वी नवीन अभ्यासक्रम लागू झाल्यानंतर त्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकाचं प्रशिक्षण होणं आवश्यक आहे। म्हणजेच इयत्ता 2री, 3री आणि 4थीच्या शिक्षकांचं प्रशिक्षण होणं आवश्यक आहे। त्यासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तर यावर प्रशिक्षणाबाबत नक्की काय नियोजन केलेलं आहे किंवा त्याच्या तारखा काय त्यात आपण समजून घेऊया। पहा, प्रशिक्षणाचे माध्यम आणि प्रशिक्षण स्तर आता आपण समजून घेऊया। प्रस्तुत शिक्षक प्रशिक्षण मराठी, उर्दू माध्यमाच्या शिक्षकासाठी स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येईल। अन्य माध्यमांना मराठी माध्यमासोबत सामावून घेतले जाईल। उर्दू माध्यमासाठी राज्यस्तर व जिल्हास्तर असे 2 स्तर असतील तर मराठी सोबत अन्य माध्यमासाठी प्रशिक्षण राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तर अशा क्रमाने आयोजित करण्यात यावं। तर हे जे प्रशिक्षण होणार आहे मराठी आणि उर्दू माध्यमाच्या सर्व शिक्षकांना स्वतंत्रपणे मिळणार आहे आणि अन्य माध्यमांना मराठी माध्यमासोबतच प्रशिक्षण दिलं जाणार आहे। मात्र उर्दू माध्यमासाठी राज्यस्तर आणि जिल्हास्तर असे 2 स्तर असणार आहेत आणि मराठीसोबत अन्य माध्यमासाठी मात्र राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तर या 3 स्तरावर हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे। प्रशिक्षण कालावधी आणि वेळापत्रक। प्रत्येक वर्गाला अपेक्षित विषयाच्या निर्धारित तासिका पूर्ण होण्यासाठी 2रीसाठी 3 दिवसाचं आणि 3री व 4थीसाठी 4 दिवसाचं प्रशिक्षण कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे। तर आता आपण समजून घ्यायचं आहे की 2रीसाठी जे शिक्षक शिकवणार आहेत त्यांचं 3 दिवसाचं आणि 3री आणि 4थीसाठी जे शिक्षक शिकवणारे आहेत त्यांचं 4 दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। आता पहा, त्याचे आपण स्तर पाहूया। राज्यस्तराचे जे TOT होणार आहे ती मराठी व अन्य माध्यमासाठी 4 ते 7 मे 2026 असा त्याचा कालावधी असणार आहे। तर जिल्हा स्तरासाठी TOT असणार आहे त्याचा मराठी व अन्य माध्यमासाठी जी तारीख असणार आहे 11 ते 14 मे 2026च्या दरम्यान जिल्हा स्तरावर हे प्रशिक्षण होणार आहे आणि तालुकास्तरीय जे प्रशिक्षण आयोजित केलं जाणार आहे मराठी आणि अन्य माध्यमासाठी ते 18 ते 30 मे 2026च्या दरम्यान आयोजित केलं जाणार आहे। आणि त्यानंतर पाहता उर्दू माध्यमासाठी राज्यस्तराचे TOT असणार आहे ते 4 ते 7 मे 2026च्या दरम्यान। जिल्हास्तर प्रशिक्षण जे असणार आहे उर्दू माध्यमासाठी ते 11 ते 30 मे 2026च्या दरम्यान आहे। महत्त्वाची सूचना आहे खाली। इयत्ता 2रीसाठी 1 दिवसाचा कालावधी कमी असला तरी वरीलपैकी TOT प्रशिक्षण सुरू होण्याची दिनांक समान राहील। इयत्ता 2रीसाठी प्रशिक्षण समाप्ती 1 दिवस अगोदर होणार हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर या पत्रामध्ये C हा जो मुद्दा असणार आहे तो प्रशिक्षण घटक संच आणि वाचन साहित्य या संदर्भात दिलेला आहे की प्रशिक्षण घटक संच आणि वाचन साहित्य कशा प्रकारे मिळणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती या पत्रामध्ये दिलेली आहे। आपण हे पत्र या ठिकाणी वाचन करू शकता। त्यानंतर प्रशिक्षणार्थी व सुलभक यासाठी D मुद्दा दिलेला आहे की जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण आयोजनाची जबाबदारी संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणजे डाएट यांची असणार आहे। माध्यमनिहाय प्रशिक्षणार्थी संख्या तपशीलवार नियोजन सोबत जोडलेला आहे। प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकाची एकूण संख्येनुसार 60 प्रशिक्षणार्थीचा एक वर्ग याप्रमाणे आवश्यक बॅचेस तयार करण्यात याव्या ही सविस्तर माहिती आपण या ठिकाणी देखील वाचन करू शकतो। त्यानंतर पर्यवेक्षण आणि समन्वय यांच्यासाठी देखील या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण मुद्दे दिलेले आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी
एफ मुद्दा आहे राज्यस्तरीय प्रशिक्षकाचे प्रशिक्षण म्हणजे TOT नियोजन करण्यासंदर्भात. तर या ठिकाणी आता दुसरी, तिसरी, चौथी नवीन अभ्यासक्रम राज्यस्तरीय प्रशिक्षकाचे प्रशिक्षण म्हणजे TOT साठी अपेक्षित संख्या काय असावी याबाबत माहिती दिली आहे. तर पहा, राज्यस्तर TOT मराठी माध्यमासाठी इयत्ता दुसरीसाठी 183 प्रशिक्षक पाहिजे आहेत आणि इयत्ता तिसरी व चौथीसाठी 268 प्रशिक्षकांची गरज असणार आहे. तर राज्यस्तर TOT उर्दू माध्यमासाठी इयत्ता दुसरीसाठी असणार आहेत 138 प्रशिक्षणार्थी आणि इयत्ता तिसरी व चौथीसाठी आवश्यक संख्या असणार आहे 180 प्रशिक्षणार्थी आवश्यक असणार आहेत. तसेच राज्यस्तरीय TOT प्रशिक्षणासाठी जिल्ह्याच्या गरजेनुसार म्हणजे इयत्ता दुसरीसाठी प्रतिवर्ग 3 व इयत्ता तिसरी व चौथीसाठी एकत्रित प्रतिवर्ग 4 या प्रमाणात सुलभकांची संख्या निश्चित करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार दिलेल्या संख्येच्या मर्यादित जिल्हास्तर TOT साठी सुलभक यांची निवड आपल्या स्तरावरून करण्यात यावी व त्यांचे नावे राज्यस्तर TOT साठी या कार्यालयास करावे याबाबत या ठिकाणी आपल्याला सूचना दिलेली दिसून येते. तसेच राज्य स्तरावर जे TOT प्रशिक्षकाचे प्रशिक्षणासाठी आपण निवड करणार आहोत त्यांचे नक्की ते निवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे काही या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत. पहा, त्यामध्ये उत्तम प्रशिक्षक कौशल्य असणारे, अभ्यासक्रम निर्मितीमध्ये सहभागी सदस्य, अनुभवी व्याख्याता, प्रवेशिके अधिकारी, शिक्षक, अध्यापक, विद्यार्थी, अध्यापकाचार्य इत्यादी तज्ज्ञांचा समावेश करावा. आणि राज्य स्तरासाठी निवड करण्यात येणारे प्रशिक्षक हे जिल्हास्तर TOT साठी प्रशिक्षक म्हणून कामकाज करण्यासाठी सक्षम असावेत. ही निवड करताना सर्व विषयाचे तज्ज्ञ समावेश होतील याची देखील दक्षता घ्यावी. तसेच प्रत्येक इयत्तेसाठी डाएटमधील किमान एक तज्ज्ञ समन्वयक म्हणून निवड करणे देखील अनिवार्य असणार आहे. हे देखील महत्त्वाचे मुद्दे आपण राज्यस्तरीय TOT साठी प्रशिक्षक नेमताना लक्षात घ्यायचे आहे. शिक्षणासाठी उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थीचे प्रवास भत्ता अदा करण्यात येणार असल्यामुळे त्यांना स्वतःचा आधार, पॅन, बँक खाते तपशील देखील सोबत घेऊन येण्यास कळवणे अपेक्षित असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येता दुसरी, तिसरी, चौथी शिक्षकासाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण नक्की केव्हा आयोजित करणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.